महापालिका असेल, वृक्षतोड समिती, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कुठं परवानगी दिली नाही. पीडब्ल्यूडीचं म्हणणं आहे की मी तुम्हाला सांगतो, अनेक झाडं या मागच्या 1-1.5 वर्षामध्ये या लोकांनी केमिकल टाकून मारून टाकलेली आहेत, ज्यांची परवानगी घ्यायची पण गरज नाही लागली आणि काय नाही, सरळ केमिकल टाकलं, ते झाड जागेवर अख्खच्या अख्खं जळलंय. अशी अनेक झाडं तुम्ही इथे फिरताना तुम्हाला पाहायला मिळतात. जी झाडं जर 300 झाडांची परवानगी घेतली असेल तर मी खात्रीने सांगतो की जवळजवळ 1,500 झाडं या लोकांनी तोडली असतील. आणि अजूनही झाडं तोडण्याचा यांचा मानस आहे. अनेक झाडांना नंबरिंग केलंय. आता नंबरिंग कुठल्या कोपऱ्यात कोणालाच माहिती नाही एवढी मोठी झाड वृक्षतोड होतीये. हे काही जागसूत पत्रकारांमुळे आम्हाला कळलं की अशा प्रकारच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते, ज्यात अनेक दुर्मिळ प्रकारची झाडं आहेत. तर या सगळ्यासाठी ठाणेकरांनी एकत्र यायला पाहिजे. आणि या गोष्टीसाठी जर आपण एकत्र आलो नाही तर मग कशासाठी येणार आहात? आमच्या ठाण्याला ऑलरेडी ट्रॅफिक, पाणी, आज आता हा नवीन विषय याने अनेक गोष्टींचे विळखे आहेत. आणि यातनं जर बाहेर पडायचं असेल तर ते काम फक्त ठाणेकर करू शकतात. राजकीय नेत्यांच्या भरोश्यावर राहाल तर या जागेवर पुढच्या काही वर्षात अजय असरला ही जमीन गेलेली दिसेल आणि अजय असरच्या नावाने इथे टॉवर झालेले तुम्हाला दिसतील. सयाजी शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. काय वाटतं येणाऱ्या काळात हा विषय, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील, मी सन्माननीय राज साहेबांची या महिन्यामध्ये इथे भेट ठेवणार आहे आणि साहेबांना ही झाडं दाखवणार आहे की कशा प्रकारची झाडं आहेत. आणि ह्या झाडांच्या इथे अशा प्रकारे जर तोड होणार असेल तर हे ठाण्याच्या पर्यावरणाच्या दृष्टीने धोकादायक आहे. याच्यासाठी जी जनजागृती करावी लागेल ती याच्या पुढच्या काही दिवसात तुम्हाला ठाणा स्टेशन, ठाण्यातल्या प्रमुख चौकांमध्ये सर्व विरोधी पक्ष, मी माजी खासदार राजन विचारे साहेब असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, विक्रांत चव्हाण असतील, इतर आप पक्ष असेल, सगळ्याच पक्षांशी बोलून याच्या बाबतीमध्ये एक जनजागृतीची मोहीम उभी करणार. सर्व राजकीय नेत्यांना मी स्वतः भेटून त्यांना पत्र देणार आहोत आणि या आंदोलनात सहभागी होण्याची विनंती करणार. 3,300 बेड जे सुरू होणार आहे, 3,300 बेड, ते कुठंतरी सुसज्ज असं बेंगलोरच्या धर्तीवरती होणार आहे असं आरोग्य विभाग सांगतं. काय वाटतं येणार सुसज्ज बेंगलोरच्या, कधीतरी बेंगलोरचं नाव घेता, कधीतरी शांघाईचं नाव घेता, कधीतरी सिंगापूर. झाली का सिंगापूर, झाली का शांघाई? कुठल्या तरी चांगल्या एका प्रोजेक्टचं नाव घ्यायचं आणि त्याच्या खाली तुमचा भ्रष्टाचार करायचा, हे योग्य नाही आहे. ही इमारत आहे ना, ही इमारत 1902 मधली आहे. हे तोडायला ना पोकलन मागवायला लागलंय. एवढं मजबूत काम आहे. यालाच जर रिपेअर केलं असतं आणि याला हेरिटेज बनवलं असतात तर मला असं वाटतं याच्यापेक्षा उत्तम काय असतं. पण नाही, आम्हाला तोडायचे, आम्हाला टेंडर काढायचे, टेंडरमधनं पहिले 10% उचलायचे. म्हणजे आता 3,000चं बेडचं हॉस्पिटल होणार म्हणजे 10,000 कोटीचं टेंडर निघणार. म्हणजे 10,000 कोटीच्या टेंडर मधले पहिले 10% भिकारड्यासारखे, हावऱ्यासारखे काढून घेणार. 10% म्हणजे 1,000 कोटी रुपये घेणार काढून. याच्यासाठी चालू आहे. यांना काही प्रेम नाहीये 3,000 आणि 5,000चं बेडचं हॉस्पिटल बनवण्याचं. जे टेंडर निघणार आहे ना मोठं, त्या टेंडर मधली जी मलाई मिळते ना, त्याच्यासाठी या झाडांचं आणि या मेंटल हॉस्पिटलचं या लोकांनी बळी दिलेला आहे, एवढं नक्की. रेल्वे स्टेशनची देखील महत्त्वाची गरज आहे. प्रदूषणाची संख्या वाढत चालली आहे. याची परिस्थिती खूप वाईट आहे. ठाण्यातल्या अनेक जे मूळ ठाणं आहे तिथे इमारतींच्या नावाखाली या लोकांनी अनेक झाडं तोडायच्या परवानग्या दिलेल्या आहेत. त्यात आता जर हा एवढा मोठा जर परिसर तोडणार असाल तुम्ही तर ते वाईट आहे. आम्ही काही विकासाच्या विरोधात नाही, पण तुम्ही विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल करणार असाल आणि शहरांची वाट लावणार असाल तर आम्ही त्याचा विरोध करू. अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनात तुमचं आव्हान का असणार आहे? बघा, अधिवेशनामध्ये सगळे प्रश्न ठरलेले आहेत. आता जे या विधानसभेचे आमदार आहेत तेच त्या अधिवेशनाचे प्रमुख आहेत. काय अपेक्षा बाळगायची, काय अपेक्षा बाळगणार त्यांच्याकडनं आम्ही? विरोधी पक्ष नेते मिळत नाही म्हणून आवाज कुठं कमी पडला जातो का आपला अधिवेशनामध्ये? त्यामुळे माझं मत आहे की ठीक आहे ना, अधिवेशन ही काही एकच जागा नाही आवाज उठवायची. अनेक ठिकाणी आम्ही अनेक आंदोलनं रस्त्यावर केली आहेत आणि त्यातून न्याय मिळवलाय. ठाणेकर एकत्र झाले ना तर या सगळे झाडं वाचतील. माझी विनंती आहे ठाणेकरांनी एकत्र यावं.